नमस्कार मित्रांनो, तुम्ही म्युच्युअल फंड हे शब्द ऐकला असेल. म्युच्युअल फंड सही है, सही है, सही है असे आपले सचिन तेंडुलकर सांगतात, धोनी सांगतात. पण म्युच्युअल फंड खरंच सही आहे का? म्हणून धोनी सांगतात, सचिन तेंडुलकर सांगतात म्हणून म्युच्युअल फंडमध्ये आपण पैसे गुंतवायचे का? तर नाही. तर म्युच्युअल फंड काय आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की म्युच्युअल फंड का सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे हे पाठीमागं कारण काय आहेत. तर मग आजच्या या व्हिडिओकडे तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि हे समजून घ्या. हे पहा मित्रांनो, आपण सर्वजण कुटुंबामध्ये राहतो. आपल्या कुटुंबामध्ये आपली आई, वडील, आपली बायको, मुलगा, मुलगी असे सदस्य असतात. सर्व कुटुंबाच्या सदस्यांचा काही ना काही आर्थिक खर्च असतो. प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे हा खर्च वेगवेगळा असतो, बरोबर आहे. आता प्रत्येकाच्या कुटुंबाचा स्वभावाप्रमाणे जरी खर्च असला तरी सर्व कुटुंबांचे काही खर्च हे सामायिक असतात, किंवा असं म्हणता येईल की काही खर्च हे अटळ असतो. आपले काही आयुष्यामधले, कुटुंबाच्या आयुष्यामध्ये काही खर्चाचे टप्पे असतात आणि हे टप्पे अटळ असतात. आता हे टप्पे काय काय आहेत ते आपण एक एक करू पाहू. आपला पहिला आर्थिक खर्चाचा पहिला टप्पा आपण पाहूया. समजा एक 20 ते 22 वर्षाचा तरुण आपण बघितला आणि तो त्याच्या आयुष्याचा प्रवास सुरू करत आहे असं जर आपण पाहिलं तर त्याचा पहिला खर्चाचा टप्पा म्हणजे त्याचं लग्न असतं. दुसरा खर्चाचा टप्पा म्हणजे लग्न झालं की बाळाचा जन्म, गर्भधारणेपासून बाळाचा जन्म होईपर्यंत आजच्या जीवनशैलीप्रमाणे जो खर्च आहे तो कमीत कमी 1 ते 1.5 लाख आहे. जर काही कॉम्प्लिकेशन झाले तर तो खर्च वाढूही शकतो. हा दुसरा खर्चाचा टप्पा. तिसरा खर्चाचा टप्पा मुलांच्या शिक्षणाचा, 10वी 12वी आणि ते नोकरी लागेपर्यंत. आज 10वीचा खर्च साधारणतः 1.5 ते 2 लाखाचा आहे. तो मुलगा 12वीला गेला की तो खर्च कमीत कमी 2 ते 5 लाखापर्यंत होऊ शकतो. आणि मुलाला डॉक्टर किंवा इंजिनियर करायचं असेल तर तुमचा खर्च 20 ते 25 लाख असू शकतो. त्यानंतर हा झाला तुमचा चौथा खर्चाचा टप्पा. त्यानंतर 5वा खर्चाचा टप्पा तुमचा कोणता आहे तर तुम्हाला घर बांधायचं असेल, तुम्हाला एखादं बंगलं विकत घ्यायचं असेल, हा तुमचा 5वा खर्चाचा टप्पा असू शकतो. त्यानंतर 6वा खर्चाचा टप्पा आहे मुलांच्या लग्नाचा. मुलांचे लग्न आपल्याला करायचे आहे. हे 6 खर्चाचे टप्पे आपले आहेत. त्यानंतरचा खर्चाचा टप्पा आहे तो रिटायरमेंटचा. आपण रिटायर होणार आहोत हे निश्चित आहे. आज आपण जे काम करत आहोत आपण 60 वर्षानंतर ते काम करू शकणार नाहीत. 60 वर्षानंतर आपण काम करणार नाहीत. आपल्याला पैशाचे येणारे स्रोत हे बंद झालेले असतील, मात्र आपला खर्च हा चालू असेल. आपल्याला आजची जीवनशैलीप्रमाणे जे खर्च करावे लागतात ते तेवढे जगण्यापुरतेचे खर्च, आपले खर्च अटळ आहेत. आपले येण्याचे स्रोत कमी झाले असतील पण जाण्याचे स्रोत हे वाढलेले असतील. वय झालं असल्यामुळे दवाखान्याचा खर्चही वाढलेला असू शकतो. हे 6 टप्पे आपल्या जीवनाचे अटळ आहेत. ह्या 6 टप्प्याचे खर्च हे प्रत्येक कुटुंबाला अटळ असतात. या व्यतिरिक्त ही काही खर्चाचे टप्पे आहेत, मात्र असतात ते ऐच्छिक असू शकतात. कुणाला गाडी घ्यायची असेल, कुणाला परदेश दौरा करायचा असेल, कुणाला इतर काही गोष्टी करायच्या असतील, अमुक तमुक वेगवेगळे ज्याच्या स्वभावाप्रमाणे. मित्रांनो, हे आर्थिक खर्चाचे 6 टप्पे पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःचे फंड असणं महत्त्वाचे आहे. नाहीतर आपण त्यावेळेस आपल्याला कर्ज काढावं लागू शकतो आणि एकदा कर्जाच्या जाळ्यात अडकलं
की त्या आर्थिक कर्जाच्या चक्रव्यूहात आपण जर अडकलो तर त्यातून बाहेर पडणं अवघड जातं. म्हणून ते आर्थिक खर्चाचे टप्पे गाठण्यासाठी आपल्याला स्वतःची फंड असणे महत्त्वाचे आहे. आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला बचत करावी लागेल. आता तुम्ही म्हणाल की बचत आम्ही सर्वच करतो. नक्कीच करत असाल तुम्ही, पण ही बचत आपण कुठं ठेवतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वसाधारण माणूस आपली बचत ते बँकेत ठेवतो, बँकेत तो FD करतो. सर्वसाधारणपणे बँकेची FDचे व्याजदर हे 6% जास्तीत जास्त 7.5% आहे, बरोबर. आता समजा एखाद्या वडिलाने आपल्या मुलीच्या लग्नासाठी एक 10 लाख रुपये फंड बचती बँकेत त्याने ठेवले आणि 10 वर्षानं तो काढणार आहे असं त्यानं गृहीत धरलं किंवा त्याच्यासाठी त्याने नियोजन केलं. तर बघा, साधारण आपण गणित लक्षात घेण्यासाठी 7% समजा एका बँकेचा व्याजदर आहे असं गृहीत धरलं. 10 लाख रुपये आपण 10 वर्षासाठी 7% व्याजदराने टाकले तर त्याला 10 वर्षानं किती मिळतील असं जर गणित आपण केलं तर साधारणतः त्याला 17 लाख रुपये सगळे मिळून मिळतील. म्हणजे 7 लाख रुपये त्याला 10 वर्षानं त्याचं व्याज भेटेल. आता त्याला वाटेल की मला 10 लाखावर 7 लाख रुपये व्याज मिळालं 10 वर्षानंतर, बरोबर, अगदी बरोबर. मात्र 10 वर्षानं आजचा जो महागाईचा दर आहे हा महागाईचा दर दरवर्षी 7% वाढत आहे. म्हणजे जरी त्याला 17 लाख रुपये मिळणार असतील तरी आजच्या महागाईचा दर जर बघितला तर तो 7% वाढत आहे. म्हणजे महागाईच्या दराच्या ह्याच्याप्रमाणे त्याला मिळालेले पैशाची किंमत, त्याला मिळालेले पैसे हे मूळतः 10 लाख रुपयेच असतील, किंबहुना त्याच्याही खाली गेलेले असतील. कारण महागाईचा दर 7% आहे. त्यामुळे त्याच्या पैशाचं काय झालं आहे, अवमूल्यन झालं आहे. आता इथं आपण हे महागाईचा दराच्या ह्याच्यावरून कसं हे लक्षात घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया. या उदाहरणात तुम्हाला सोनं, पेट्रोल आणि दूध ह्या सगळ्याचे उदाहरण दिलेले आहे. तर मग आता आपण पाहूया की महागाईचा दर हा कसा वाढत आहे. ओके, तर मी जसं तुम्हाला सांगितलं या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसत आहे की गोल्ड 1990मध्ये गोल्ड 3,200 रुपये होतं. 2005मध्ये हे सोनं 6,145 रुपये, किती 2005मध्ये. आणि 2025मध्ये सोनं 89,164 मध्ये गेलेलं आहे. म्हणजे सोनं भाव वाढला आहे. आजचा भाव वेगळा असू शकतो. म्हणजे ॲक्च्युअल फ्लक्च्युएशन किती झालं, किती वाढ झाली, 9% वाढ झाली सोन्यामध्ये. दुसरी गोष्ट, पेट्रोल 1990मध्ये जवळपास 9 रुपये 84 पैशाला होतं. आता तो 38 रुपयाला 2005मध्ये 38 रुपयाला गेलं आणि 2025मध्ये 94 रुपये 35 पैशाला गेलं. जवळपास 6.67% पेट्रोलमध्ये वाढ झाली. डिझेल 1990ला 4 रुपयाला होतं. 2005मध्ये ते 28 रुपये 22 पैशाला गेलं आणि 2025मध्ये 90 रुपयापर्यंत गेलेलं आहे. म्हणजे जवळपास 9% तिथं वाढ झालेली आहे. आणि दुधामध्ये 1990ला 6 रुपये, 2005ला 19 रुपये आणि 2025मध्ये 72 रुपयापर्यंत गेलं. म्हणजे 7.35% वाढ झाली आहे. ह्या सगळ्या ह्याच्यात साधारणतः गोल्डमध्ये 9%, पेट्रोलमध्ये 6%, डिझेलमध्ये 9%, दुधामध्ये 7%, म्हणजे ॲव्हरेज हे 7% वाढ ही महागाई जी आहे ती वाढलेली आहे. इथं तुम्हाला ह्या स्लाईडवरून कळतं. आता याच्या बाजूला एक अजून दाखवलं आहे की हाऊ इन्फ्लेशन इज इटिंग युअर मनी. म्हणजे महागाई तुमचे पैसे कशा पद्धतीने खात आहे याच्यात खूप सुंदर पद्धतीने सांगितलं आहे. बघा, 1990ला समजा तुम्ही 1 लाख रुपये तुमचे ठेवले असतील तर त्याची 2000 साली त्याची व्हॅल्यू किती झाली आहे तर 50,800 रुपये त्याची व्हॅल्यू झाली आहे. 2011 साली त्याच 1 लाखाची व्हॅल्यू किती झाली, 24,151 झाली. आणि 2025 साली त्याची व्हॅल्यू किती झाली, 9,336 रुपये झाली आहे. म्हणजे 1 लाख रुपये दरवर्षी
ची व्हॅल्यू, त्याची किंमत ही कमी 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 होत चालली आहे. आता हे का होत आहे? तर त्याचं मुख्य कारण आहे की महागाई वाढली आहे. आलं का लक्षात? महागाई वाढली आहे. 1,00,000 रुपयात जी गोष्ट येणार होती पूर्वी ती आता येऊ शकत नाही, कारण त्याचा रेट वाढला आहे त्याचा. ठीक आहे. तर 7% तो रेट वाढला आहे. म्हणून मी तुम्हाला जे म्हटलं की समजा ते 10,00,000 रुपयावर आपल्याला 17,00,000 रुपये मिळाले, म्हणजे 7,00,000 रुपये जरी व्याज मिळालं असेल तरी 10 वर्षानं त्या पैशांची वाढ झालेली नाही आहे, ती उलटी कमी झालेली असेल त्याच्यामध्ये. ते तुम्हाला या उदाहरणावर लक्षात येईल. म्हणून आपले पैसे आपण कुठे ठेवले पाहिजेत? तर आपले पैसे आपण अशा ठिकाणी ठेवले पाहिजेत की ज्या ठिकाणी पैशाची वाढ हे महागाईच्या दरापासून कमीत कमी 3 ते 4% तरी आपल्याला जास्त मिळाले. तर असं कोणतं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आपल्याला महागाईपेक्षा 4-5% जास्त मिळतील? तर ते आपण पाहूया. आता तुम्हाला ही जी दुसरी स्लाईड दाखवत आहे, या स्लाईडमध्ये आपण कोणत्या ह्याच्यात पैसे गुंतवायला पाहिजेत? इथं 2 स्लाईड आहेत. या 2 स्लाईडमध्ये दाखवलेले बघा की महागाई किती वाढली ह्याच्यामध्ये पूर्ण. तर इन्फ्लेशन 6.92चं आहे. आता इथं गोल्ड आहे, त्याच्यानंतर सिल्वर दिलेलं आहे, त्याच्यानंतर बँक आहे, कोऑपरेटिव्ह डिपॉझिट आणि सेन्सेक्स. बघा गोल्डमध्ये हे जे निळं आहे ते ॲक्च्युअल गेन किती मिळालं ते आहे. तर गोल्ड हे जवळपास 10.39% त्याच्यात मिळालं आहे. हा सर्व डाटा हा वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये 1979 ते मार्च 2025पर्यंत किती टक्के पैसे वाढले ह्याचा आहे. ह्याच्यामध्ये गोल्डमध्ये बघा 10.39%ची वाढ ह्याच्यात दाखवलेली आहे. चांदीमध्ये 9.26% वाढ झालेली आहे पैशामध्ये. ठीक आहे. 1979 ते 2025मध्ये. आणि बँकमध्ये किती झाली? 8.21% झाली. आणि कोऑपरेटिव्ह डिपॉझिट किती टक्के वाढले? तर 9.21% वाढले. आणि सेन्सेक्स किती वाढला आहे? तर 15.55% वाढला आहे. सेन्सेक्स किती वाढला आहे? 15.55 वाढला आहे. आता लाल कलरचं जे आहे ते रिअल गेन आहे, म्हणजे तुमची महागाई खाऊन. ठीक आहे. ॲक्च्युअल तुम्हाला किती मिळाले? तर तुमची तर सोन्यामध्ये 3%च वाढ झाली पैशामध्ये. ठीक आहे. चांदीमध्ये तुमची पैसे किती वाढले? चांदीमध्ये तुमचे 2.19%च वाढलेत. तुम्हाला 9% दिसत आहेत, तर 2.19 आहेत, कारण महागाईच वाढलेली आहे. त्यानंतर बँक डिपॉझिटमध्ये तुम्हाला 1.21%च तुम्हाला वाढ मिळालेली आहे. आणि कोऑपरेटिव्ह डिपॉझिटमध्ये 2.14%च खरी वाढ मिळाली आहे. तुम्हाला दिसता 9% दिसते. मात्र सेन्सेक्स हा 15.55% वाढला आहे. मात्र आपल्याला रिअल गेन किती मिळाला? तर 8.7% आपल्याला मिळाला. म्हणजे सर्वात जास्त आपल्याला पैसे कुठे मिळाले? सेन्सेक्समध्ये मिळाले. म्हणून आपण पैसे कोणत्या ॲसेटमध्ये गुंतवायला पाहिजेत, म्हणजे कोणत्या ठिकाणी गुंतवायला पाहिजेत, कोणत्या संपत्तीमध्ये आपले पैसे टाकायला पाहिजेत, कोणती संपत्ती आपण विकत घ्यायला पाहिजे? तर ती आहे सेन्सेक्स. सोन्यापेक्षाही सेन्सेक्स सगळ्यात जास्त वाढत आहे. त्यामुळं आपण सेन्सेक्समध्ये गुंतवायला पाहिजे. आता इथं तुम्हाला दुसरा तक्ता त्याच्या बाजूलाच आहे, तो तक्ता सांगतो तुम्हाला. या तक्त्यामध्ये काय दाखवलेलं आहे? ही दुसरी स्लाईड आपल्याला काय सांगत आहे? तर ह्याच्यामध्ये 1,00,000 रुपये नीट आहे का? 1,00,000 रुपये जर आपण वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये जर आपण गुंतवले तर आपले पैसे किती वाढले असते? तर 1979मध्ये 1979ला जर कुणी सोन्यामध्ये 1,00,000 गुंतवले असते तर त्याचे पैसे हे जवळपास 94 लाख झाले असते. तेच चांदीमध्ये जर 1,00,000 रुपये कुणी गुंतवले असते तर त्याचे पैसे 58 लाख रुपये झाले असते. बँकेमध्ये त्याने टाकले असते तर ते 37 लाख झाले असते. आणि जर कोऑपरेटिव्ह डिपॉझिटमध्ये टाकले असते तर ते 57 लाख रुपये इतके वाढले असते. पण तेच पैसे 1,00,000 रुपये त्यानं जर सेन्सेक्समध्ये गुंतवले तर त्याचे पैसे हे 7,74,14,920 रुपये एवढे झाले असते.
म्हणजे सर्वात जास्त पैशाची वाढ ही कुठं झाली असती तर सेन्सेक्समध्ये झाली असती. म्हणून आपण आपले पैसे कुठं ठेवतो हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून राईट ॲसेट क्लासेसमध्ये आपण आपले पैसे गुंतवले पाहिजे. आता सेन्सेक्समध्ये म्हणजे मार्केटमध्ये गुंतवले पाहिजे, पण मार्केटमध्ये गुंतवत असताना शेअर मार्केट थ्रू न गुंतवता पैसे म्युच्युअल फंडच्या माध्यमानं गुंतवणं महत्त्वाचं आहे. कारण शेअर मार्केट हे सर्वसाधारण लोकांच्या आवाक्यातलं नाही, त्यासाठी खूप अभ्यास असावा लागतो. पण म्युच्युअल फंडमध्ये फंड मॅनेजर असतात. हे फंड मॅनेजर आपले पैसे गुंतवित असतात, आपले पैसे मॅनेज करून देत असतात आणि आपल्याला त्याचा परतावा मिळवून देत असतात. त्यामुळे म्युच्युअल फंड सही आहे.